मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या ब्लॉगमध्ये. आणि मला आता सकाळच्या परी मी शाळेचे कपडे घालतच होतो, पण आता दूध गाडी आल्यामुळं दूध घालायला जावं लागतंय. आणि माझा युनिफॉर्म बघा, खाली पॅन्ट घातली, मी शर्ट घातला, तर दूध गाडीच्या हॉर्नचा आवाज आला. तुम्हाला पण दाखवतो. ही बघा, आता चाललोय मी. अजून नानांशिवाय नाही. काय काल गायकडच तिच्या पुढे खडी टाकायला सुरुवात केली आहे. टाकली पुढे टाकतील ना जेवायचं आलं बरोबर खोले अव गायकडच तिथनं जावं की. गायकडच तिथनं आपण पाटलाच्या मळ्यात जातो का नाही, त्या रस्त्याने गेलं तर जाचाल की. इथनं वर्षाचा नंबर कसा पहिला लागला रे? नंबर कसा लागला पहिला सांग मला. तसंच नाही नाना माझ्या द्यायला तर नंबर आला एक भरलं ना. हो, एक लिटर द्यायला होतं का तुम्हाला? संध्याकाळ असतं, संध्याकाळचं नसतं, घरी असतं संध्याकाळ. 4 दूध काय ना. चाललोय आता माघारी घरी. दूध घालून झालंय. आता मी माझा आयडेंटिटी तर गाव ना, पण आता बॅग भराय घेतली, म्हणजे दप्तर शाळेत जायचं भराय घेतलंय. आता मी पहिल्यांदा टाकतो. सरकारनं आमचा लोड कमी व्हायसाठी का नाही भाग 4 भाग 3 असं काढलंय. पहिल्यांदा टाकतो मी भाग 3. आता त्यानंतर मी भाग 3 झाल्यावर एक सायन्सचं गाईड टाकतो, महत्वाचं एक लागतं शाळेत. स्वाध्याय पुस्तिका तर मेनच आहे. आणि भाग 3 सरकारनं लोड कमी करायला लावलाय, पण काय काय सरांचा पोर्शन पुढं गेलाय आणि काय काय सरांचा मागं आहे, त्याच्यामुळं भाग 3 पण घ्यावं लागतंय मला. आता पहिली तर वही मी घेतोय गणिताची म्हणजे मॅथ. गणिताची घेतली की ही इंग्लिश वर्क फॉर्म आहे केळगणे सरांचं. ही स्पोकन इंग्लिशला मी का नाही पुस्तक जे आहे ना त्यालाच कवर घातलाय ग. आणि आता हिंदीची वही, कार्यानुभवची वही, ही पण हिंदीची वही, ही गणिताची प्रॅक्टिस सेटची वही, ही गणिताची नाही वही, आणि ही वही इथं ठेवली मी. मराठीची वही लागते कारण की मी लीडर आहे मराठीचा चेक करायचा. ही आहे सायन्सची डिफिकल्ट वर्ड्सची वही, ही सायन्सची वही, आणि ही आहे माझी शुद्ध लेखनाची वही, आणि ही आहे इंग्लिशची वही, आणि ही आहे 2 चित्रकलेची. ही मागच्या सेमची, ही जी आता सेम आहे ना त्याची, दोन्ही सेम आहे त्या. आणि आता परिपाठाची वही ही माझी, परिपाठ होतो ना शाळेत तो लिहून घ्यावा लागतो. आणि ही दप्तरात ना, अरे त्या दिवशी तुटलाय शाळेत, तोच पट्टा काढायचा राहिलेला. आणि आता ठेवलंय हे आम्हाला पुस्तक शाळेनं आमच्या दिले फ्रीमध्ये, कचरा न कमाल, ती पण पुस्तक घेतो. स्वाध्याय तर चेक केलं तर. आणि आता ही कारनामा माझा मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलंच, ही बघा कसा कारनामा आहे. आणि मेन म्हणजे कगाड. आणि आता चेन लावली मी ह्या कप्प्याची
पण चेन लावली आणि ह्या कप्प्याची पण चेन लावली. आणि ह्यो बेल्ट मला का नाही आता कुठेतरी टाकून दिला पाहिजे, नाहीतर ह्यानं माझीच सुताई होईल. लय मारतेली मला ह्या बेल्टनं. आता बेल्ट पण मी परत मग टाकतो कुठतरी. आणि आता झालंय आपलं दप्तर भरून. एवढंच सामान मी शाळेत नेतो. मित्रांनो, आता शाळेत आलो, कपडे बदलून आता डायरेक्ट कोळपाय चालली राहणार. तिथलं 2 सारं झालं तरी लिहायचं. उद्या बायकांना सुरुवात करायची होती म्हणून चाललोय कोळपाय. मम्मी म्हणजे कोळप घेतलं चाललोय आता राहणार. आता रानात पोचलोय. मम्मी आधी आली म्हणून तिने सुरुवात पाच धरली. लगेच बिल्डिंग बांगलायचं म्हणते, कोळपायचं आपल्याला. मित्रांनो, आता मी एक सारा कोळपत आणलाय. मम्मीचं पण एक शेवटची पाच चालू आहे. आणि आता मी ऊस काढल्यामुळं आणि मी लहान पथकात सुद्धा आहे शाळेच्या, आणि त्याच्यामुळं माझं कंबाळतं लय दुखतंय. म्हणून आता तिथून मी एक सारा असं डाव करणार आहे. आणि हे सारा हो का त्याला गवत तर एवढं वाढलंय ना, पास पण काय झालं लागणार. रानात आलेलो मी, बघा कसं थोडं उडत आहे, छोटे छोटे पक्ष्यांचं. आणि व्ह्यू तर लय मस्त येतो या, काय बोलायच नको, किती पक्षी इथं. इकडे एकच माग तेंगळ काय करताय. एक विषय झालाय, कडबा आहे का आपल्याला, आणि बुसकाट पण आहे. पण म्हशीला हिरवं काहीतरी खायला पाहिजे ना, म्हणून चाललोय रानात. आपली फरारी नीट केली आहे. फरारी का म्हणतोय तर आपली लाल सायकल आहे म्हणून म्हणतोय फरारी नीट केली आहे. मम्मी गेली पुढं दावं घेऊन, आपल्याला सायकली व जाण्याचे. मम्मी चालली तिकडं, एका हाताने चालवतोय. आता बिटू रानात गेले. आपली फरारी रिवर्स गेअरनं उभी केली आणि चाललोय आता रानात. ही आपल्या शिवमदा ह्यांचं रान आहे. अंधार पडाय आलाय, काय करायचं, कोळपाय वेळ गेला. धार झाली की डायरेक्ट आलो इकडं. आपला विषय हार्ड आहे, सपला विषय आता. आणि हरभऱ्याला आत्ताशी फुलं लागली, ती चमकते ती व्हिडिओत. मम्मी पार तिकडं गेली आहे, दिसती का? ही बघा नाही आली. आणि बघा काँग्रेस तर कसला माजलाय. आता इथं सँडलमध्ये खडा म्हणून थांबलोय. आणि चाललोय आता लसूण बिसून आहे. आणि चाललोय आता आत. भेटू आता घरी जातानाच. आणि तुम्ही म्हणत असाल हे असलं बॅकग्राऊंड काय, मी बोट लावले ती कॅमेरा बघा कसं बॅकग्राऊंड पूर्ण लालच करून टाकते. आणि तर मम्मी उपटते. मी 2 मिनटं बसलोय. आता डायरेक्ट घरी जातानाच भेटू. आणि आता ही बघा कसं दिसायला लागलंय. या फोनला नाईट विजन आहे या, त्याच्यामुळं असं दिसायला लागलंय. सगळं उजेड पडले. आणि मम्मीच्या शाळेचा फोन आहे. आता नाईट विजन घालवतो बघा. जवळजवळ बघा एवढा अंधार तर आहे. आणि आमची फ्लॅश बंद केली ना तर बघा असं होतंय. आता बास म्हणती मम्मी मका, तोंडावं लागलं वज. आणि आता आम्ही घरी जायला सज्ज झालोय. आणि लसणातनं बाहेर निघावं लागतंय बांधापर्यंत. आता लसणाला पाणी सोडलं पाहिजे, कारण बिरण काय नाही, सोडलं पाहिजे. आता आपण कुठं चाललो माहिती का? कुठं आपण चाललो? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. घरी. मी शाळेत जाऊ शकतो आता आपली फरारी नीट झाल्यामुळं. मम्मी पण खुश झाली आहे. नाहीतर मला गाडी भेटली वस्तीतली फौजींची.
शाळेपर्यंत चालत आलं की गाडी भेटली. 2 माणसं होती वस्तीतलीच. त्या अर्णवला आणायला आलं त्याचं पप्पाने फौजे. मी म्हटलं मला कोणतरी आणलंच की, म्हणून मी थांबलो तिथं चौकात. म्हणलं ह्यांचं बोलणं झालं लगेच मला घेऊन जाते, आणि त्यांचं झालं पण लगेच. मग हां, आणि आता बास करतो, डायरेक्ट घरी गेल्यावरच भेटू. मित्रांनो ही बघा, आज तर ह्यो फक्त आपल्या भागातला माल आहे. अजून बाहेर आणायला जायचं आहे. थांबा तुम्हाला दाखवतो ह्याच भागातला किती गोळा झाला आहे. ही गाडी का नाही एवढी भरली ह्याच भागातल्या मालानं, आणि अजून तरी बाहेरचा आणला नाही. जादा माल होता, आता खाली ओतून घेतलाय. इथं एक काटा आहे, आणि इथं ही कंपनी आली आहे. हे आता छोटा काटा आहे, आणि आता पिशव्या भरायला सुरुवातच करतेली सगळा ओतून झाला की. नानांना सुद्धा बोलावलंय कमी करायला. आणि इथं माल भरायचं चालू केलाय आता पिशव्यांमध्ये. नानांना भराय बोलावलंय, पण नानांना आधी जेवायचं काम आहे. तर नाना म्हणतात आधी पेट पूजा फिर काम तुझ्या, म्हणून नाना म्हणतात आधी जीवन आलो असतो. आता गाडी गेली आहे. ही बघा कशी धूळ निघते ह्याच्यातनं. आणि नाना इथं ती म्हणतात आजचा माझा पहिला दिवस आहे ना, म्हणून ती म्हणतात मी आज फुकटमध्ये काम करतो. ती नाना इथं ही बघा बसल्यात, म्हणतात आजच्या दिवस बसून काम करतो पण फुकट करतो, म्हणून आता ती आल्या तर काम कराय. आता येऊन राहिलेला माल इथं कॅरेटात भरून ठेवलाय, आणि ही एवढी गाडी भरली आहे. आता एवढ्या कॅरी बॅगा भरल्या की ह्या कॅरेटात भरायला सुरुवात केली, म्हणजे हवा पण लागून राहते मालाला, आणि घरात ठेवा येतं ठेवा. आणि पिशव्या भरायचं चालू आहे. त्या पप्पा गेल्या तर विठ्ठल काकांना आणाय वाटतं.